नितीन गडकरी यांना धमकी आल्याची माहिती मिळतेय। वर्धा रोडवरच घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी आलेली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ही धमकी आल्याचं कळतंय। आताची सर्वात मोठी बातमी, धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। वर्धा रोडवरचं त्यांचं घर हे बॉम्बने उडवून देण्याची धमकी त्यांना आलेली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी आल्याची ही माहिती आणि या धमकीनंतर धमकी देणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी आलेली आहे। वर्धा रोडवरचं त्यांचं घर हे बॉम्बने उडवून देण्याची धमकी आलेली होती आणि त्यानंतर या धमकी देणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली। या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, नितीन गडकरी यांना ही धमकी आलेली आहे आणि यानंतर या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली, काय अधिकची माहिती आहे? खरं तर असा फोन आला होता आणि त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली होती। वर्धा रोडस्थित नितीन गडकरी यांचं एक निवासस्थान आहे, तिथे सद्यस्थितीत राहतात। एका सदनिकेमध्ये एका फ्लॅट स्कीमवर वर्धा रोडच्या तिथले बॉम्बने उडवण्याची धमकी आली होती। त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केलेली। या प्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे। त्याची मानसिक स्थिती काय हे पण जाणून घेण्याचा प्रयत्न होत आहे। पण एकूणच या घटनेनंतर प्रचंड अशी खळबळ उडाली होती, कारण की आपल्याला आठवत असेल काही वर्षांपूर्वी गडकरींच्या निवासस्थानी कार्यालयामध्ये पण असाच फोन आला होता। त्यामुळे पोलिसांनी विशेष सावधता बाळगत पावलं उचललेली आहे। नक्कीच अमर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वर्धा रोडवरचं त्यांचं घर हे बॉम्बने उडवून देण्याची धमकी आलेली होती आणि या धमकीनंतर धमकी देणाऱ्या व्यक्तीला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे।